आप देख रहे हैं सपन हिंदुस्तानी टीवी न्यूज में आप सभी का स्वागत है। फिर एक बार मुंबई के अंदर बड़ी हेरफेर। ओला उबेर के आईडी के नाम पर 4 से 5 व्यक्तियों को आईडी दी जाती है। इसी सब को लेकर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना के तमाम पदाधिकारी और महाराष्ट्र नवनिर्माण सेना के सैनिक और चांदेवली विधानसभा के विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली जी है यहाँ पर। आइए चलते हैं, बात करते हैं कि ओला उबेर के पूरे मामला को लेकर क्या जानकारी देते हैं मनसे नेता महेंद्र भानुशाली जी। एकीकडे काश्मीरमध्ये जो हल्ला झाला दहशतवादी त्यानंतर तुम्ही उबेरला नेमकी काय चेतावणी देण्यात आला होता, काय बघा, काल जी घटना घडली ही कुठंतरी आपल्या देशात घडली नाही पाहिजे म्हणून आमच्याकडे ना बऱ्याच दिवसापासून तक्रार होती की उबर कंपनी जी आहे, जे लीगल आयडी असते त्याला ब्लॉक करतात काही कारणं दाखवून, आणि ह्यांचे काही एजंट आहेत ते बाहेर बसलेले आहेत आणि एक एजंट आतमध्ये बसलेला आहे। हे काय करतात, आधार कार्ड एकाचा, पॅन कार्ड एकाचा, लायसन्स एकाचा आणि फोटो एकाचा, या पद्धतीने एक फेक आयडी बनवतात। त्याच्यामुळे काय होतं, आता कस्टमर एक बसला, समजा तो कुठला नराधम असेल, कोण आतंकवादी असेल, कोण दहशतगर्द असेल, काल त्यांनी काय एक महिलेवर बलात्कार केला, कुणाचा मर्डर केला, काय लूटफाट केली, आणि उद्या समजा पोलिसांना आपण कंप्लेंट करणार, काय करणार, आम्ही ह्या गाडीत बसलो होतो आणि हे आयडी नंबर होती, तर तुम्ही पकडणार कुणाला? ह्याला पकडलं तर हे सांगेल आधार कार्ड माझा आहे, फोटो माझा नाही आहे, लायसन्स माझा नाही आहे, म्हणजे आपण पकडायचं कुणाला? आणि हा जो मोठा स्कॅम आहे हे आम्ही पकडलेला आहे। मी आरिफ भाईंना हा विषय सांगितला, आरिफ भाईंनी सांगितलं की वाहतूक सेनेचा हा मोठा विषय आहे, कारण करोडो लोक उबेरमधनं ड्राईव्ह करतात, ओलामधनं ड्राईव्ह करतात, बरोबर आहे। तर मी तुमच्या माध्यमातून हेही सांगतोय की आज आम्ही सगळे ओपन केलेलं आहे की ह्या कुठल्या पद्धतीने हे लोक भ्रष्टाचार करतात, आणि हे मोठा सेफ्टीचा विषय आहे, आपला सुरक्षेचा विषय आहे। काय सुरक्षा या उबेरमध्ये मला सांगा। मी तुमच्या माध्यमातून पूर्ण मुंबईत नाही, महाराष्ट्र नाही, पूर्ण भारताच्या हिंदुस्थानची जनतेला सांगतोय की कृपया करून ओला उबेर बुक करू नका जेपर्यंत हे लोक पोलीस व्हेरिफिकेशन करून घेत नाही। आयडी जे बोगस आयडी आहे, जे व्हेरिफिकेशन करून घेत नाही तेपर्यंत कृपया ओला उबेर करू नका, नाही तर तुमची मुलगी असेल, तुमचा मुलगा असेल, किंवा तुमचे आई वडील असतील, किंवा कुणी असेल, त्यांची कुठली सेफ्टी नाही आहे। माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, आणि पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की कृपया करून या उबेरच्या लोकांवर केस करा, जे बोगस एजंट बाहेर बसले त्यांच्यावर केस करा, FIR झाली पाहिजे, आणि जेपर्यंत सगळे जे ड्रायव्हर आहेत त्यांची जेपर्यंत व्हेरिफिकेशन होत नाही, पोलीस व्हेरिफिकेशन, तेपर्यंत ऑनलाईन सिस्टम बंद राहिली पाहिजे, अशी माग आमच्या आरिफ भाईंनी इथं दिलेली आहे, आणि ते बंद झालंच पाहिजे। नाहीतर उद्या जर कुणाबरोबर काही घडलं तर ह्याचा जबाबदार उबेर, आणि आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलं आहे की साहेब आपण थोडे टाईट व्हा, नाहीतर हे लोक ऐकणार नाही। मोठी कंपनी, यांना वाटतं की सगळे आमच्या खिशात आहेत, मोठे ते आमच्या खिशात आहे, सगळे आमच्या खिशात आहे, म्हणून यांना कुठली भीती नहीं है। म्हणून आज आम्हाला हे एक मनसे पद्धतीने आम्हाला आंदोलन करावं लागलं, आणि आम्ही यांना जे सांगायचं होतं ते आम्ही सांगितलं है। हे बघा, देखिए हमारे पास बहुत दिनों से ड्राइवर लोग की कंप्लेंट आ रही थी कि हमारी बोगस आईडी बना रहे, हमारी लीगल आईडी बंद कर रहे। तो मैंने बोला बोगस आईडी मतलब क्या है, तो बोलते कि ड्राइवर एक, लाइसेंस एक का, आधार कार्ड एक का, फोटोशॉप में से थोड़ा चेंज कर देने का, और एक डुप्लीकेट आईडी 2500 रुपये में बनती है। अब मेरा कहना ये है कि आज करोड़ों लोग उबेर ओला में से सफ़र करते हैं। अगर कल कोई एक दहशतगर्द कोई गाड़ी के अंदर बैठा और समझो जहाँ पर टूरिस्ट प्लेस है हमारा, जहाँ पे ज़्यादा गर्दी, एक गाड़ी लेके घुस गया वहाँ पे, तो उसको ढूंढने का कैसा कि वो कौन है? कल किसी के ऊपर बलात्कार किया भाग जाएगा, कल किसी का मर्डर किया भाग जाएगा, कल किसी का लूटपाट किया भाग जाएगा। आप पकड़ोगे किसे? लाइसेंस वालों को पकड़ोगे, आधार कार्ड वालों को पकड़ोगे, जिसका फोटो है उसको पकड़ोगे, क्योंकि ये सब फेक आईडी का काम चालू है। इसके लिए आज वाहतूक सेना और महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांदीवली विधानसभा ने यहाँ पर एक बहुत बड़ा हमने आंदोलन किया, पुलिस साथ में थी, और हमने उनको क्लियर चेतावनी दी कि जब तक पुलिस वेरिफिकेशन आपके सारे ड्राइवर होते नहीं है तब तक आप कृपया करके कोई भी ऑनलाइन सिस्टम आप चालू मत रखिए, क्योंकि इसके वजह से उबेर का भी नाम खराब होगा। काम नीचे वाले करते रहेंगे लेकिन उबेर कंपनी का नाम खराब होगा, और इसका टोटल जवाबदार उबेर ही रहने वाला है। पुलिस को भी हमने कहा है कि सर जब तक वेरिफिकेशन नहीं होता है वेरिफिकेशन, तब तक ये ऑफिस बंद होनी चाहिए मुंबई में जितनी भी है। अब हम रोज जाएंगे यहाँ पर, इनकी ऑफिस चालू है कि नहीं, जब तक वेरिफिकेशन होता नहीं है, क्योंकि बहुत बड़ा स्कैम है। और स्कैम ठीक है, एक बार कुछ पैसों का नुकसान हुआ चल जाएगा, लेकिन लोगों की सेफ्टी का क्या, लोगों की सुरक्षा का क्या? गाड़ी में आप बैठे हो, ड्राइवर कौन है हमको मालूम ही नहीं है। कल जो कश्मीर के अंदर हुआ पहलगाम में, ये मुंबई में होने को राह नहीं लगेगी।
कहीं पर भी होगा, क्योंकि ये हरामखोर लोग वेट करते कि हम किस माध्यम से जनता को मार सकते। तो ये एक बहुत बड़ा माध्यम है उबेर का। तो इसके लिए हमने आज कहा है कि आप कुछ भी करके ये सिस्टम बंद करो जब तक पोलीस व्हेरिफिकेशन नहीं होता है तब तक। आणि नेमका हा स्कॅम काय चाललेला आहे आणि याचा किती मोठा फटका बसू शकतो सगळ्या सिस्टम? सर्वप्रथम तर आज जेवढा काश्मीरला जे झालं ते सर्वांना माहिती आहे आणि ती गोष्ट झाली नाही पाहिजे होती आणि ते सुरक्षेचा विषय होता। आणि हे आता नाही, आम्ही 2023ला पण पत्र लिहिलेलं आहे आमच्याकडे, 2024ला पण पत्र लिहिलं आणि 19 तारखेला पण ह्या सुरक्षेच्या बाबत आम्ही पत्र लिहिलं होतं। आणि त्याच्यामध्ये आज जेवढे पण आता आमचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली त्यांनी सांगितलं की पोलीस व्हेरिफिकेशन जे कोणाचं होतच नाही। आज म्हणजे आता मी सर्व वाहतूक सेनेला महाराष्ट्रभर मी आणतो, आता सर्वांना सांगणार आहे माझ्या पदाधिकारीला, ज्या ठिकाणी ओला उबेरचे ज्या गाडी दिसणार त्या ठिकाणी पहिला त्याचा पोलीस व्हेरिफिकेशन झालेला आहे ते पहिला चेक करायला आम्ही सांगणार आहे। आणि मी जनताला पण या तुमच्या ह्याच्याने आवाहन करतो की पहिला त्याला विचारायला पाहिजे की तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे का नाही, कारण का जनतेने पण जागरूक राहायला पाहिजे। दुसरी गोष्ट आज असं आहे की आज माझी एक महिला शाखा अध्यक्ष तो महिला शाखा अध्यक्ष आहे, त्यांनी गाडी बुक केली, त्याची गाडी बुक केल्याच्या नंतर गाडी नंबर ती आहे समजा एक जे आहे 1 2 3 4 ती यायला पाहिजे होती, पण आली दुसरी गाडी। म्हणजे मग ते माझ्या महिला शाखा अध्यक्ष होती, त्यांनी माझ्या त्या अनिल गुप्ताला बोलवलं, त्या ठिकाणी त्याची विचारपूस केली आणि जे काय मनसे स्टँडने धडा द्यायचा म्हणजे आज ते बुक करतोय कुठली गाडी येते कुठली गाडी ते एक विषय झाला। आणि आता एक आठवड्याच्या अगोदर दिल्लीमध्ये जे आहे टोटल 2 माणसाकडून 21 मोबाईल नंबर, 450 आधार कार्ड आणि ते सर्व उबेरला चालत होते। मग उबेर प्रशासन काय झोपलं आहे का? म्हणजे आता कुठला तरी काश्मीर सारखा इकडे कुठे थोडी मोठा एखादा आतंकवादी हमल्याचा ते प्रतीक्षा करताय का ओला उबेर मुंबईच्या महाराष्ट्र जनतेसाठी? तर मी आणि आमचे सर्व मनसैनिकांनी त्यांना या ठिकाणी सांगितलं आहे, जर सर्वांचा पोलीस व्हेरिफिकेशन झालं तर ठीक, नसेल तर या ठिकाणी आज आम्ही फक्त निवेदन देण्याचं काम केलेलं आहे। यापुढे जर जनतेचा, मुंबईचा, महाराष्ट्राचा आणि भारताचा ज्या सुरक्षेचा विषय असेल, महाराष्ट्र निर्माण सेना खळखटा केल्याशिवाय राहणार आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो। आणि हे पोलखोल करण्यासाठी मी त्याला सांगितलं स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे। सर मराठी कशा पद्धतीने हे फेक आयडी बनवले गेले? तुम्ही स्वतः देखील एक स्टिंग केलेलं आहे त्या फेक आयडी? आम्ही या कंपनीला किती वेळा घेऊन सांगितलंय की फेक आयडी तुम्ही बनवताय, ते बोलते आमच्याकडून फेक आयडी बनवत नाही। मला हे तुमचं सर्व्हर असून त्यांच्याकडे कसं ऑपरेट होतो? हा सॉफ्टवेअर यांचा ऑपरेट दुसरा कसं करणार? म्हणून मी फेक आयडी बनवून यांना दाखवलं की आता तर खेळ मोठ्या प्रमाणात चाललाय यांचा। काही ठिकाणी 5-5, 10-10 रुपये घेतात आहे आयडी बनवण्यासाठी। लायसन माझा, हा लायसन बघा, हा माझा लायसन आहे, तो बोलतो महाराष्ट्राचा नाही बिहारचा लायसन आहे, हा बघा हा बिहारचा लायसन आहे। आयडी कसा बनवला? हा लायसन माझा कशी बनवली ते सांगा, आधार कार्ड कोणाचा हे सांगा। तो लायसन माझा मित्राचा होता, सरांनी सांगितलं बनवून घेऊन ये, भालचंद्र नाईकांच्या नावाने बनवून घेऊन आलो। माझं नाव राहुल सिंग आहे, त्या पद्धतीने काम केलं। फोटो माझा आहे, नाव वेगळं आहे। असं मोठ्या प्रमाणात किती रुपये घेतले? काही ठिकाणी 2500 घेतात, काही ठिकाणी 5000 रुपये घेतले। माझ्या ठिकाणी 2500 रुपये घेतले होते। कुठे बनवले? धारावीमध्ये आहे, वडालामध्ये आहे, घाटकोपरमध्ये आहे, गोवंडीमध्ये आहे, भरपूर ठिकाणी एजंट बसले यांची। तुम्ही कुठं बनवले ते सांगा। धारावीला बनवलं होतं मी।